विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ लागतात. म्हणून जसं कोविडमध्ये देखील प्रधानमंत्री मोदीजींनी जनतेला अपील केलं होतं, आवाहन केलं होतं, त्यावेळेस देखील जनतेने त्यांचं अपील स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला. आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. इतरही आमचे मंत्री देखील आहेत, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल आवाहन केलेलं आहे की राज्य सरकारने पूर्णपणे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देतो आहे. त्यामुळे हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं काय वैयक्तिक काम नाही आहे, हे देशहिताचं काम आहे, राष्ट्रहिताचं काम आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी या युद्धाचा फटका बसला पाहिजे, परिणाम कमीत कमी झाला पाहिजे, अशा या हेतूने हे आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे. खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये. हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे. मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे. म्हणून तर पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये जो काही विजय मिळालेला आहे हे याचं जे काही परिणाम स्वरूप दिसतं आहे आणि म्हणून मी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण याची पेट्रोल, डिझेल जे काही त्याची कमीत कमी त्याचा वापर कसा होईल, नियोजन कसं होईल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. हे देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आता विमानं देखील आता वापरता येणार नाही. ज्या माध्यमातून इंधनाचा वापर कमी करून इंधनाची बचत करता येईल त्या माध्यमातून आपण ती केली पाहिजे. सर, अमोल कोल्हे असं म्हणतायत की अबकी बार तोंड दाबून मुख्यांचा मार, अशा प्रकारे विरोधक जे आहेत. नाही, आता विरोधक जेव्हा टीका करतात, आज विरोधकांनी देशातल्या अनेक पक्ष आहेत ज्यांनी जेव्हा मोदीजींवर विरोध केला तेव्हा 140 कोटी जनता मोदीजींच्या सोबत आली आणि मोदीजींना त्यांनी साथ दिली. आणि आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे देशामध्ये, किती वेळा टीका करतात, देशात पण करतात, बाहेर पण जाऊन राहुल गांधी टीका करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. जनता जी आहे ती सुज्ञ आहे, ये पब्लिक है, सब जानती है आणि म्हणून विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करू नये. या आव्हानाला देशहितासाठी स्वीकारलं पाहिजे. आह्वान को साथ देते हुए आपने इलेक्ट्रिक गाड़ी आज से शुरू की. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक नहीं 2 बार 3 बार अपील किया है कि डीजल, पेट्रोल ये जो इसका इस्तेमाल जितने कम कर सकते उतने कीजिए और इसलिए उनके आह्वान जो है वो देश हित में है, राष्ट्र हित में है और उनका उसमें वैयक्तिक कोई का स्वार्थ नहीं है.
ये जो युद्धजन्य परिस्थिति है, युद्ध हुआ है, वो हमारे देश में नहीं हुआ है, लेकिन उसके परिणाम अन्य देशों को भी भुगतने पड़ते हैं। इसलिए भविष्य में आने वाले काल में कोई भी दिक्कत हमारे देशवासियों को ना हो, इसलिए उन्होंने ये निर्णय लिया है। कोविड में भी उन्होंने ऐसी अपील जनता से की हुई थी और उसी वजह से कोविड में भी हमारा भारत जो देश है वो सुरक्षित रहा। और इसलिए ये जो अपील उन्होंने की है, ये अपील को मान्य करना चाहिए, स्वीकारना चाहिए। और इसलिए मैं खुद भी एक ईवीएम ये इलेक्ट्रिक व्हीकल जो गाड़ी है, इलेक्ट्रिक व्हीकल से मैं जा रहा हूँ और हमारे जो कॉन्वॉय में जितनी भी गाड़ियाँ जो आवश्यक गाड़ी जितनी है, सुरक्षा विषय जितनी भी गाड़ी है, उसको रखकर बाकी गाड़ी भी जितने कम कर सकते हैं उतने कम करूँगा। प्रधानमंत्री जी का जो आह्वान है, अपील है, उसको सभी ने स्वीकार करना चाहिए। कल ही हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी ने भी कहा है, जितने हो सकता है उतना यहाँ पर जितनी इसका नियोजन हो जाए, डीजल पेट्रोल ईंधन की बचत हो जाए, कम इसका इस्तेमाल हो जाए, इसके ऊपर ध्यान देना चाहिए। और ये जो है आने वाले संकट को हम कैसे टाल सकते हैं। और इसलिए हमेशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने नेशन फर्स्ट, देश पहले बाकी सब बाद में, और इसलिए ये देश हित है और देश हित सर्वतोपरि है। और इसलिए राष्ट्र हित और देश हित के लिए ये उन्होंने निर्णय लिया है। विपक्ष को मेरा कहना है कि पॉलिटिक्स जो है, राजनीति करने के लिए कई मौके मिलते हैं, लेकिन इसमें राजनीति करने के बजाय और कई मौके मिलेंगे तब करो। इसमें तो सभी लोगों ने साथ देना चाहिए, देशवासियों के हित में, राष्ट्र के हित में। ये जब जब प्रधानमंत्री मोदी जी देश के हित में निर्णय लेते, तब ये विपक्ष वाले देश में भी उनकी बदनामी करते, विदेश में जाके बदनामी करते। लेकिन आज कांग्रेस ने इतनी बार बदनामी करने के बाद आज कांग्रेस कहाँ पर है, देखिए उसकी क्या हालत है। और जब जब मोदी जी के ऊपर जो लोग बदनामी करते, आरोप लगाते, उनको ये देश की 140 करोड़ जनता जो है ये सही जवाब देती है, उनको सबक सिखाती है। थैंक यू सर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।